Hello dear students, this is our fifth sem of zoology. So आपण आता सुरू करूया झुलॉजीचा फर्स्ट पेपरचा फर्स्ट युनिट. ॲक्च्युली तो फर्स्ट पेपर नाही आहे. दिस इज द पेपर ऑफ जनरल मॅमेलियन फिजिओलॉजी पेपर 1. त्याला ॲक्वाकल्चर अँड इकॉनॉमिक एंटॅमॉलॉजी हा सेकंड पेपर आहे. म्हणजे पेपर 1मध्ये आपल्याला शिकायचं आहे जनरल मॅमेलियन फिजिओलॉजी, आणि सेकंड पेपर जो आहे झुलॉजीचा त्यामध्ये आपण डिस्कस करू ॲक्वाकल्चर अँड इकॉनॉमिक एंटॅमॉलॉजी. सो फर्स्ट पेपर जो आहे जनरल मॅमेलियन फिजिओलॉजीमध्ये, त्यामधला मी घेते फर्स्ट युनिट इज नथिंग बट द एन्झाईम्स. सो व्हॉट इज एन्झाईम्स? Enzymes is a substance produced by all living things which helps a chemical change. जे enzymes आहे ते all living things प्रोड्यूस करत असते आणि त्याचं फंक्शन असते केमिकल चेंज करायचं, म्हणजे विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. तर enzymes मे बी प्रोटीन असू शकते अँड अदर थिंग्स. सो आपल्याला enzymes यामध्ये डिस्कस करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट व्हॉट इज इंट्रोडक्शन ऑफ enzymes. So introduction, catalyst, biocompatible means not harmful, biodegradable and are derived from renewable resources. फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांना सांगते की आपण BSc करत आहोत. सो आपल्याला बुकमध्ये वाचून शिकणं इट्स नॉट गुड फॉर अस. आपल्याला पॉईंटनुसार शिकायचं असते आणि एक्झाममध्ये जे आन्सर लिहायचं असते ते या मेथड थ्रू लिहायचं असते. म्हणजे पॉईंट्स इंट्रोडक्शन लिहायचं, त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. सो मी त्या पद्धतीनेच शिकवणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शनमध्ये एन्झाईम्सच्या काय असते? कॅटलिस्ट आहे तो. कॅटलिस्ट म्हणजे विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. विदाऊट कॅटलिस्ट जे रिॲक्शनचा रेट आहे तो वाढत नसतो. बायोकम्पॅटेबल म्हणजेच नॉट हार्मफुल. ते एन्झाईम्स काय असतात? हार्मफुल नसतात कुठल्याच रिॲक्शनला. बायोडिग्रेडेबल अँड आर डिराईव्ह फ्रॉम रिन्युएबल रिसोर्सेस. म्हणजे जे रिन्युएबल रिसोर्सेस आहे, नवीन आणखी प्रोडक्शन होऊ शकते, तर त्याला काय म्हटलं जाते? रिन्युएबल रिसोर्सेस. तर एन्झाईम्स कशामध्ये येते? कॅटलिस्ट आहे, बायोकम्पॅटेबल, नॉट हार्मफुल, बायोडिग्रेडेबल अँड डिराईव्ह फ्रॉम रिन्युएबल रिसोर्सेस. नंतर एन्झायमॅटिक कन्स्टिट्यूट अ लार्ज बायोलॉजिकल ग्लोब्युलर प्रोटीन. एन्झाईम हा कन्स्टिट्यूटेड असतो, म्हणजेच बनलेला असतो बायोलॉजिकल ग्लोब्युलर प्रोटीन मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल फॉर 1000 ऑफ मेटाबॉलिक प्रोसेसेस दॅट सस्टेन लाईफ. आणि एन्झाईम कशासाठी हेल्पफुल राहते? रिस्पॉन्सिबल फॉर 1000 ऑफ मेटाबॉलिक प्रोसेसेस. जे आपल्या बॉडीमध्ये 1000 ऑफ मेटाबॉलिक प्रोसेसेस होत असते, ते कॅरी करायचं काम कोण करत असते? एन्झाईम्स. द फंक्शन ॲज कॅटलिस्ट टू फॅसिलेट स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. एन्झाईमचं फंक्शन आहे टू कॅटलिस्ट फॅसिलेट स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन विथिन द सेल. दिस रिॲक्शन्स आर इसेन्शियल फॉर द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम. जसं रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे, सर्क्युलेशनची प्रोसेस आहे, ते कॅरी आऊट करायचं काम कोण करत असते? एन्झाईम्स. टू फॅसिलेट स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन विथिन द सेल, अँड दिस रिॲक्शन आर इसेन्शियल फॉर द लाईफ ऑफ द organism. Enzymes have been naturally tailored to perform under different physiological condition. जे enzymes आहे त्याला काय असते? नॅचरली टेलर असते, म्हणजे ते ट्रेन झालेले असतात टू परफॉर्म अंडर डिफरंट फिजिओलॉजिकल कंडिशन. कुठल्याही फिजिओलॉजिकल कंडिशनमध्ये काय होत असते? ते परफॉर्म करू शकते. बिल्डअप ऑफ न्यू टिश्यूज, रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड टिश्यूज, नवीन टिश्यू बनवणे, रिप्लेस करणे. कन्व्हर्शन ऑफ फूड इंटू एनर्जी, म्हणजे जसं ATP प्रोड्यूस होते, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. त्यानंतर डिस्पोजल ऑफ टॉक्सिक मटेरियल, रिप्रोडक्शन, ऑलमोस्ट ऑल द ॲक्टिव्हिटीज दॅट कॅन बी कॅरेक्टराइज एज अ लाईफ. एन्झाईम्स ॲक्ट ॲज अ लाईफ कॅटलिस्ट सबस्टन्सेस दॅट ॲक्सिलेट द रिॲक्शन. मी आधी सांगितलं आहे एन्झाईम्स काय करते? कॅटलिस्टसारखं काम करत असते. दॅट ॲक्सिलेट द रिॲक्शन. ॲक्सिलेट म्हणजे त्याचं काय? रेट वाढवत असते. स्पीडअप ऑफ द रिॲक्शन. ड्युरिंग ॲन एन्झाईम मेडिएटेड रिॲक्शन सबस्ट्रेट फिजिकली अटॅच टू द एन्झाईम. जेव्हा एन्झाईम्सची रिॲक्शन होत असते, तर जे एन्झाईम आहे ते कशासोबत रिॲक्ट होत असते? अटॅच होत असते ॲट इट्स
ॲक्टिव्ह साईट, जे ॲक्टिव्ह साईट आहे सबस्ट्रेटची त्याच्यासोबत रिॲक्ट होत असते आणि टू कन्वर्टेड इन टू न्यू मॉलिक्यूल, आणि तो न्यू मॉलिक्यूल फॉर्म करत असते. म्हणजे सबस्ट्रेट प्लस एन्झाईम इट गिव्स प्रॉडक्ट. म्हणजेच कुठला प्रॉडक्ट झाला तो सबस्ट्रेट एन्झाईम कॉम्प्लेक्स. त्यानंतर आहे अर्ली कन्सेप्ट ऑफ एन्झाईम. तर यावर कोणी स्टडी केलं, एन्झाईम्स एन्झाईम्स हा कॅटलिस्ट आहे हे कोणी सांगितलं, तर हे आपण यामध्ये डिस्कस करू. द एक्झिस्टन्स ऑफ एन्झाईम हॅज बीन नोन फॉर वेल ओव्हर अ सेंचुरी. जे एक्झिस्टन्स आहे एन्झाईमचं, म्हणजे एन्झाईम कधीपासून आला हे शतकापूर्वी काय झालं आहे, एक्झिस्टन्स झालं आहे. बायोलॉजिकल कॅटलिस्ट वॉज फर्स्ट रिकग्नाइज अँड डिस्क्राईब इन द अर्ली 18th century इन स्टडीज ऑफ द डायजेशन ऑफ मीट बाय सिक्रेशन ऑफ स्टमक. जे बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहे तो फर्स्ट रिकग्नाइज अँड डिस्क्राईब झाला कितीमध्ये, 1800मध्ये, इन स्टडीज ऑफ द डायजेशन ऑफ मीट. जे आपण मीट डायजेशन करतो त्याच्या स्टडीमध्ये डिस्कवर झालं ऑफ स्टमक. अँड द कन्वर्शन ऑफ स्टार्च इंटू शुगर. जे कन्वर्शन आहे स्टार्च इंटू शुगरचं बाय सलावा अँड व्हेरियस प्लांट एक्स्ट्रॅक्ट, त्यामध्ये काय झालं आहे त्याचं रिकग्नाइज झालं त्या प्रोसेसमध्ये. इन 1835 स्वीडिश केमिस्ट जॉन जॅकोब बर्लियस टर्म देअर केमिकल ॲक्शन ऑन कॅटॅलिटिक इन नेचर. जे 1835मध्ये जो सायंटिस्ट आहे स्वीडिश केमिस्ट जॉन जॅकोब बर्लियस यांनी या टर्मला काय दिलं आहे, सांगितलं त्यांनी की केमिकल ॲक्शन जे होत आहे कॅटॅलिटिक इन नेचर ते कोण आहे, इज नथिंग बट द एन्झाईम्स विच ॲक्ट ॲज अ केमिकल कॅटलिस्ट. त्यानंतर इन 1860 लुईस पाश्चर रिकग्नाइज दॅट एन्झाईम्स वेर इसेन्शियल टू फर्मेंटेशन. त्यानंतर 1860मध्ये लुईस पाश्चर आले सायंटिस्ट, त्यांनी रिकग्नाइज केलं की एन्झाईम्स वेर इसेन्शियल टू फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे जे फर्मेंट करायची प्रोसेस आहे, आंबवण्याची प्रोसेस आहे, ते करायचं काम एन्झाईम्स करत असते. बट अज्युम दॅट देअर कॅटॅलिटिक ॲक्शन वॉज इनएक्स्ट्रीबली लिंक विथ द स्ट्रक्चर अँड लाईफ ऑफ द ईस्ट सेल. आणि ते फर्मेंटेशनची प्रोसेसची जी लिंक आहे कशाची आहे, स्ट्रक्चर अँड लाईफ ऑफ द ईस्ट सेल. नॉट अंटिल 1897 was it shown by German chemist Edward Bucher that cell-free extracts of yeast could ferment sugars to alcohol. त्यानंतर 1897मध्ये असं सांगितलं गेलं की सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट ऑफ ईस्ट कुड फर्मेंट, म्हणजे ते फर्मेंट करू शकते शुगर्स टू अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर बचन डिनोटेड इज प्रिपरेशन ॲज झायमोज. आणि त्या प्रिपरेशन जे फर्मेंटेशनची प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जाते, झायमोज म्हटलं जाते. कोणी डिस्कवर केलं, बचर आहे सायंटिस्टनी. द टर्म एन्झाईम कम्स फ्रॉम झायमोसिस, म्हणजे फर्मेंटेशन करणे म्हणजेच काय झालं त्याला झायमोसिस म्हटलं जाते. अँड द ग्रीक वर्ड फॉर फर्मेंटेशन अ प्रोसेस अकम्प्लिश्ड बाय ईस्ट सेल अँड लॉंग नोन टू द ब्रिविंग इंडस्ट्री. त्या झायमोझोस म्हणजेच फर्मेंटेशन प्रोसेस, आणि त्याला नाव काय दिलं आहे मग, एन्झाईम्स नाव दिलं आहे. त्यानंतर आलं आहे द स्टडी ऑफ एन्झाईम्स नाउडेज इज डील विथ अंडर अ सेपरेट ब्रांच ऑफ मॉडर्न बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री अँड फिजिओलॉजी नोन ॲज एन्झायमॉलॉजी. जे स्टडी आहे एन्झाईम्सचं नाउडेज इज डील विथ अंडर अ सेपरेट ब्रांच ऑफ मॉडर्न बायोलॉजी. जे एन्झाईमचं स्टडी आहे ते सेपरेट ब्रांच ऑफ बायोलॉजीमध्ये करण्यात आलं आहे, बायोकेमिस्ट्री अँड फिजिओलॉजीमध्ये. त्या स्टडीलाच काय म्हटलं जाते, एन्झायमॉलॉजी म्हटलं जाते. An enzyme may be defined as a complex biological catalyst that is produced by a living organism in its cells to regulate the various physiological process of the body. तर what is the definition of enzyme? Enzymes कशाचं काम करत असते, फर्स्ट ऑफ ऑल इट ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट. म्हणजेच काय झालं आहे, an enzyme may be defined as a complex biological catalyst that is produced by a living organism. एन्झाईम कोण प्रोड्यूस करत असते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो it produced by a living organism in its cells to regulate the various physiological process of the body. The substance on which an enzyme act is called substrate. म्हणजे सबस्टन्स जे एन्झाईम्स आहे जे कुठल्या अटॅच होत असते ॲक्टिव्ह साईटला त्याला काय म्हटलं जाते, सबस्ट्रेट म्हटलं जाते. ऑल केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन लिव्हिंग सेल्स अँड देअरफॉर ऑल मेटाबॉलिक प्रोसेस आर मेडिएटेड बाय द हायली स्पेसिफिक बायोलॉजिकल कॅटलिस्ट कॉल्ड एन्झाईम्स. जे ऑल केमिकल रिॲक्शन कशामध्ये आपल्या बॉडीमध्ये होत असते, ऑल लिव्हिंग सेल्सच्या, अँड देअरफॉर ऑल मेटाबॉलिक प्रोसेस आर मेडिएटेड द हायली स्पेसिफिक बायोलॉजिकल कॅटलिस्ट. जे ऑल लिव्हिंग थिंग्समधल्या
म्हणजे त्यात आपणही आलो. आपल्या बॉडीमधलं ऑल मेटाबॉलिक प्रोसेसेस कोण कॅरी करत असते? एन्झाईम्स कॅरी करत असते. एन्झाईम्स आर इन्व्हॉल्व इन सच बायोलॉजिकल प्रोसेस सच ॲज डायजेशन. तर एन्झाईम्स कुठल्या कुठल्या बायोलॉजिकल प्रोसेसेस कॅरी करते? डायजेशन, रेस्पिरेशन, द स्टेप वाईज ब्रेकडाऊन, synthesis and interconversion of carbohydrates, fats, proteins and nucleic acids, and the release and utilization of energy by the living cells. ह्या सर्व प्रोसेस कॅरी करायचं, त्याचा रेट वाढवायचं काम कोण करत असते? एन्झाईम्स करत असते. ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्येच डिस्कस करणार आहे, कुठले कुठले एन्झाईम्स कुठल्या कुठल्या प्रोसेससाठी वर्क करतात. त्यानंतर आहे प्रोटीनेशियस नेचर ऑफ एन्झाईम्स. एन्झाईम्स हे प्रोटीननीच बनलेलं असते. तर एन्झाईम्स आर प्रोटीन्स अँड आर नेचर्स ऑन बायोकॅटलिस्ट अँड देअर फंक्शन इज डिटरमाइंड बाय देअर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर विथ द एक्सेप्शन ऑफ अ स्मॉल ग्रुप ऑफ कॅटालिटिक RNA molecule. ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स विच आर मेड अप ऑफ अमायनो ॲसिड. ऑल एन्झाईम्स आहे प्रोटीन्सनी बनलेले असते आणि कशा आहेत तर अमायनो ॲसिड राहत असतात लिंक टुगेदर बाय पेप्टाइड bonds. हे झालं आहे इंट्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स. इन नेक्स्ट लेक्चर we will discuss what is structure of enzymes. त्यानंतर केमिकल नेचर ऑफ एन्झाईम्स, नॉमेनक्लेचर ऑफ एन्झाईम्स. एन्झाईम्सला कशा पद्धतीने नावं दिले जाते, जसे लायझेस, हायड्रोलिझेस हे एक प्रकारचे एन्झाईम्स आहे. तर ते जसं आपण क्रेब्स सायकल स्टडी करतो त्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ एन्झाईम्स राहते. ते कशाचं काम करत असते? मेटाबॉलिक फंक्शन परफॉर्म करत असते. हे पण काय आहे? एन्झाईम्सचेच प्रकार आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया.